नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप डी साठी टेस्ट सिरीज पाहणार आहोत आणि ही आपली टेस्ट सिरीज असणार आहे. जो ग्रुप डीचा नवीन सिलेबस आलेला आहे त्यानुसार आपण हे बघणार आहोत. आधी आपल्याला 50 प्रश्न येणार होते, आता आपले 50 वरून 100 प्रश्न झालेले आहेत. आता आपल्याला 100 मार्काचं येणार आहे. तर हे 100 मार्क कसे असणार आहेत बघा. मराठीवर 25 मार्क येणार आहेत. मराठी 25 प्रश्न मार्क येणार आहेत. मार्क्स आपले इंग्रजी आहेत आपल्याला 5. सामान्य ज्ञान आपलं आहे 45 मार्काचं. तांत्रिक प्रश्न आहेत आपले 40 मार्क आणि बुद्धिमत्ता राहील आपलं 25 मार्क. म्हणजे टोटल हे 100 मार्काचा हा आपला पेपर राहणार आहे. आता आधी 50 प्रश्न होते, 50हून आता 100 आलेले आहेत. तर या आपण नवीन टेस्टनुसार जो सिलेबस आपला आहे त्या सिलेबसनुसार आपण हा टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. तर आपली ही पहिली टेस्ट सिरीज आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जो आपण नवीन अभ्यासक्रमानुसार आपण ग्रुप डी साठी तयार केलेले आहेत. तर तुम्ही हा नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काळजी घेणे, ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला दुसरं, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गणेश हा शब्द, तर ते स्वरसंधीचे उदाहरण आहे, ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला जातो? पुढचा प्रश्न होता आपलं, खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार? ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 4, हात हलवत परत येणे या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे. हात हलवत परत येणे याचं विरुद्धार्थी वाक्यप्रचार कोणतं होणार आहे? तर ऑप्शन 3, काम तडीस नेणे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी देशी शब्द ओळखायचा आहे. देशी शब्द, तर कुठला आहे देशी शब्द? ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला, शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर ते ऑप्शन पहिलं, शब्दसिद्धी. पुढचा प्रश्न आहे आपला, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. ते हे काय? आधी विशेषण. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो, हा कुठला विशेषणाचा प्रकार आहे? आधी विशेषण. पुढचा प्रश्न आहे आपला 8, आजी दृष्ट काढते या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. आजी दृष्ट काढते, तर कुठला प्रयोग आहे हा? तर ते आहे कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे आपला 9, अवयवालाच काय म्हणतात? अवयवाला काय म्हणतात? तर ते अविकारी शब्द. पुढचा प्रश्न आहे आपला 10, खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव शोधा. उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. शब्दयोगी अवयव कुठला आहे? तर ते आहे झाडाखाली. याला खाली हा शब्दयोगी अवयव लागलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 11, युवती शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते? युवती से अनेक वचन युवती, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 12, 12 राशी या विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे. तर 12 राशी ही काय? संख्या विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 13, ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एकाच प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो
त्यांना काय म्हणतात? तर त्यांना सामान्य नामे म्हणतात. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला, नामाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. समुद्र या नामाचा प्रकार कोणता आहे? तर ते आहे सामान्य नाम. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे. मी बालपणी लवकर उठत असे. तर ते आहे रीती भूतकाळ पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला, मिश्र वाक्य करायचं आपल्याला. मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही. याचं मिश्र वाक्य काय होईल? मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 17वा, शेजाऱ्यांची चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे काय असतं? शेजाऱ्यांची चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे काय असतं? तर ते शेजार धर्म. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 18वा, ही काही वाईट कल्पना नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखायचं आहे. हा नकारार्थी दिला आपल्याला, होकारार्थी ओळखायचा आहे. ही काही वाईट कल्पना नाही. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 4 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 19, ही कादंबरी लिहीन, मी कादंबरी लिहीन. या वाक्यातील काळ ओळखा. ते आहे भविष्यकाळ. लिहीन म्हणजे अजून ती लिहायचीच आहे. लिहीन म्हणजे भविष्य सांगत आहे ती, भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आपला 20, झटून अभ्यास केला की यश हे हमखास मिळते. या वाक्यातील प्रकार सांगा. तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर, संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे आपला 21, तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखायचा आहे. तो फार हळू बोलतो. तो कुठलाही क्रिया विशेषण अव्यय? तर ते आहे ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 22, पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणामध्ये कोणत्या लिंग प्रकारात येते? पुस्तक तर ते नपुंसक लिंगमध्ये येते. पुढचा प्रश्न आहे आपलं 23, कर्तव्यदक्ष या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता? कर्तव्यदक्ष याचा समानार्थी शब्द तर ते कर्तव्यपरायण. ऑप्शन पहिलं. पुढचा आहे आपला 24, खालील सामासिक शब्दांचा प्रकार ओळखा. महादेव तर सामासिक शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर कुठला आहे ते? कर्मधारय. पुढचा प्रश्न आहे आपला 25, स्वक पोलकल्पित म्हणजे काय? तर ते काय? स्वतःच्या कल्पनेने रचलेले. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 26, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? वस्तू व सेवा करांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली आहे? तर ते आहे 1 जुलै 2017. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 27, विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो? किती वर्षाचा असतो विधान परिषदेचा कालावधी? तर ती विधान परिषद काय असते? स्थायी सभागृह असते. पुढचा प्रश्न आहे आपला 28, तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास असतो? तलाठ्याची नेमणूक तर तो जिल्हाधिकारी. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 29, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर ती आहे नाईल. जगातली विचारलेली आहे सर्वात लांब नदी. ऑप्शन 2. संत तुकडोजी महाराज यांना गुरुकुंज हा आश्रम कुठे आहे? यांचा गुरुकुंज हा आश्रम कुठे आहे?
संत तुकडोजी महाराजांचा. तर ते आहे मोझरी, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 31. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस पडतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? 31. तर त्यांना काय म्हणतात? ईशान्य मोसमी वारे. हे तुमची टेस्ट सिरीज चालू आहे, तर तुम्ही यामध्ये तुम्हाला किती आन्सर येतात आणि किती येत नाही यावरून तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे ठरणार आहे. तर तुम्ही ही टेस्ट सिरीज शेवटपर्यंत बघा. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाट माथा आहे? काय असणार प्रश्नाचं उत्तर 32? तर ते ऑप्शन 2 असणार आहे. पुढचा प्रश्न आपला 33. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियामधलं विचारलं आहे, सर्वात मोठी लोकर बाजारपेठ. तर ते ऑप्शन 2 बिकानेर. पुढचा प्रश्न आपला 34. कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम धातू तयार केला जातो? तर ते आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 35. पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची काय म्हणतात? तर ते काय म्हणतात? क्रयशक्ती, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 36. खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? 4 ऑप्शन दिलेले आहेत. कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? तर ते आहेत चालू ठेवी. पुढचा प्रश्न आपला 37. कोणतेही अर्थविधेयक कोणाच्या सही सेवा संसदेत प्रस्तुत करता येत नाही? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर 37? तर ऑप्शन 3 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर, राष्ट्रपतीच्या. पुढचा प्रश्न आपला 38. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला? कोणत्या वर्षी पास करण्यात आला आहे ग्राहक संरक्षण कायदा? तर 1986. पुढचा प्रश्न आपला 39. खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? काय असणार प्रश्नाचं उत्तर 39? कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? तो ऑप्शन 2 भात शेती. पुढचा प्रश्न आपला 40. अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो? सगळ्यांनाच माहिती आहे, अजीवनसत्व अभावी रात आंधळेपणा. पुढचा प्रश्न आहे आपला 41. हालेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो? हालेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो? तो तर आहे 76, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला 42. सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर ते आहे शुक्र, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 43. नकाशातील दिशादर्शन बाण कोणती दिशा दर्शवतो? तर ते आहे उत्तर दिशा दर्शवतो. नकाशातील दिशादर्शन बाण उत्तर दिशा दर्शवतो. पुढचा प्रश्न आपला 44. ओझोन थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 3 CFC. पुढचा प्रश्न आपला 45. ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये झाला? तर ते चीन. पुढचा प्रश्न आहे आपला 46. यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाई. कोणाला मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाई? तर ते फिरोज शाह मेहता.
पुढचा प्रश्न आहे आपला 47. देशातील पहिले स्वयंचलित दूरध्वनी केंद्र 1913 मध्ये येथे सुरू झाले. देशातील पहिले, तर ते कोलकाता, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 48. भारताचे वित्त व अर्थमंत्री कोण आहेत? तर ते निर्मला सीतारामन. पुढचा प्रश्न आहे आपला 49. कोणता देश चीनी निर्मिती ॲप्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे? कोणता देश? तर ते अमेरिका, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला 50. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर ते मुंबई, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 51. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये भारत 117व्या स्थानी आहे. त्याबाबत पुढील विधानांचा विचार करा. आपल्याला खाली विधाने दिलेली आहेत, तर त्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 1, फक्त ए व बी, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला 52. चुकीचे विधान निवडायचं आपल्याला. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. यात चुकीचं विधान कुठलं आहे ते सांगायचं आहे. तर चुकीचे विधान कुठलं आहे? ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 53. जगातील सर्वात परकीय चलनसाठा धारक देशांचा योग्य क्रम ओळखायचा आहे. परकीय चलनसाठा धारक देशांचा योग्य क्रम, तर काय असणार आहे? ऑप्शन 1, चीन, जपान, स्वित्झर्लंड, भारत, जपान, भारत. पुढचा प्रश्न आहे आपला 54. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2019-20 या आर्थिक वर्षात कोणता देश भारताचा अव्वल व्यापार भागीदार ठरला आहे? तर तो आहे अमेरिका. पुढचा प्रश्न आपला 55. जागतिक बँकेने जुलै 2020 मध्ये जाहीर केलेल्या जागतिक अर्थव्यवस्थांच्या वर्गीकरणांमध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या गटांमध्ये स्थान देण्यात आलेले आहे? तर ते आहे निम्न मध्यम उत्पन्न गट, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आपला 56. शक कालगणनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून होते? शतक कालगणनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून होते? तर इसवी सन 78. पुढचा प्रश्न आहे आपला 57. भारताची पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेतली? भारताने पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेतली आहे? तर ते आहे मे 1974. पुढचा प्रश्न आहे आपला 58. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली व एकमेव स्त्री कोणती? दिल्लीच्या सुलतानपदी, तर ती आहे रजिया सुलतान, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आपला 59. नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक म्हणतात. पुढचा प्रश्न आपला 60. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख, तो ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 61. कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन 1959 मध्ये सन्माननीय डी.लिट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे? कोणत्या विद्यापीठाने? तर ते पुणे, ऑप्शन 1.
पुढचा प्रश्न आपला 62. माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते वरीलपैकी सर्व. गुजरात, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल. वरीलपैकी सर्व नाही असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आपला 63. सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकारचा अर्थ सांगितला व असा निकाल दिला की तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे. ते आर्टिकल कोणते आहे? जो माहितीचा अधिकार सांगितला आहे सर्वोच्च न्यायालयाने. तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर 63. तर आर्टिकल कुठला आहे? ऑप्शन सी, आर्टिकल 19 1 मध्ये. पुढचा प्रश्न 64. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करतात. राज्य मुख्य माहिती आयोगाची नियुक्ती कोण करतात? तर ते ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 65. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत कोणतीही अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर ते केंद्र सरकारला आहे. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 66. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती आयोगाला खालीलपैकी कोणत्या दिवाणी न्यायालयाचा अधिकार निहित नसतो? 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर तो कोणता आहे? कोणत्याही व्यक्तीस सजा सुनावणे हा अधिकार नसतो. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 67. खालीलपैकी कोणत्या राज्यात महिला मुख्यमंत्री नाही? कोणत्या राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री नाही असं विचारलेलं आहे? तर ते गुजरात. पुढचा प्रश्न आहे आपला 68. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? तर ते आहे ऑप्शन ए, सिक्कीम. पुढचा प्रश्न आपला 69. भारतातील पहिले कोणते गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव घोषित झाले आहे? तर ते पंढरी. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 70. कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे? मनोधैर्य योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? ऑप्शन 2. तर ती आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आपला 70. ऑप्शन तर पुढचा प्रश्न आहे आपला 70चा ऑप्शन 2 असणार आहे, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आपला 71. तर यामध्ये प्रश्न आपलं सुटलेला आहे. याच्यात विसंगत आपल्याला ओळखायचा आहे. तर याचा करेक्ट आन्सर असणार आपला हे ऑप्शन डी येणार आहे. याच्यात एक एक शब्द सोडून लिहिलेला आहे. एफ वगळलेला आहे, जी मग एच वगळलेला आहे, आय लिहिलेला आहे. तसंच इथे एल एम सोडलेला, एन ओ सोडलेला, पी म्हणजे एक एक सोडून इथं लिहिलेला. आणि याच्यात WYZ म्हणून ही वेगळी जोडी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 72. खालील गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. हे जे काही मॅथचे प्रश्न आहेत आणि आन्सर आहे ते तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचं आहे. तुम्हाला किती येत आहे, किती जमत आहे ते तुम्ही बघा. आणि ज्यांना मॅथचं काही डाऊट असेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे, त्यामध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, तो व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावर तुम्ही जे काही तुम्हाला डाऊट्स आहेत, जे समजत नाही त्याचं तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा. जे आहे ते सगळं तुम्हाला सॉल्व केलं जाईल. सगळे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर होऊन जातील. आता हे तुमचं कसं टेस्ट सिरीज आहे, तर टेस्ट सिरीज आहे तर त्यामुळे ते तुम्हाला सॉल्व करावं लागेल. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? 72चं गटात न बसणारा शब्द कोणता असणार आहे? तो ऑप्शन 1 असणार आहे. आपण ग्रुप डी. तर 72चा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 1 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 73.
एका घड्याळ आरशातून पाहिल्यास त्यात 5:10 वेळ दर्शवते, तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 4 असणार आहे. कसं सॉल्व केलं आहे बघा. 11 आणि मिनिट किती दिले आहे? मिनिट 60 दिलेले आहेत. आरशाची प्रतिमा पाहायची असेल तर आपल्याला 11:06 असं घ्यावं लागते. आपल्याला किती वाजून दाखवलेले आहे? 5 वाजून किती मिनिटे? 10 मिनिटे. आता 11मधून 5 जर गेले तर 6 राहतात आणि 60मधून 10 मिनिट गेले तर किती राहतात? 50, म्हणजे 6:50 पुढचा प्रश्न आपला 74. 3, 5, 7, 11, 13. तर काय येणार आहे? याच्यात आपल्याला विषम संख्या दिलेल्या आहेत. बरोबर आहे, तो ऑप्शन सी येणार आहे. विषम संख्या 13 नंतर कुठली येणार आहे? 17. पुढचा प्रश्न आपला 75. पाणी टंचाईमुळे घरी नळाला दर 5 दिवसांनी पाणी येते, तर 2 आठवड्यापूर्वी नळाला पाणी होते, तर यापुढे पुन्हा नळाला पाणी केव्हा येईल? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर ऑप्शन सी येणार आहे. पुढचा प्रश्न आहे 76. एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती वेळा कापावी लागेल? समान भाग करायचे असल्यास दोरी किती वेळा कापावी लागेल? तर ती 9 वेळा. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 77. जर आगगाडीला बस म्हटले, बसला ट्रॅक्टर म्हटले, ट्रॅक्टरला कार म्हटले, कारला स्कूटर म्हटले, स्कूटरला मोटरसायकल म्हटले, तर शेत नांगरण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? शेत नांगरण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर शेत नांगरण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर ट्रॅक्टरचा. तर ट्रॅक्टरला काय म्हटलेले आहे? ट्रॅक्टरला कार म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 78. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहायचा आपल्याला. शिक्षक खडू दिलेला आहे. शिक्षक काय करतो? खडूनी लिहित असतो. तर ड्रायव्हरसाठी काय असणार आहे? 4 ऑप्शन दिलेलं आहे. तर ड्रायव्हरसाठी कसं काय असणार आहे? काच असणार आहे. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 79. एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा क्रमाने 12वी आली, तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे? तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे? काय आन्सर असणार आहे? तर ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 80. ABEFIJMN. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? काय येणार आहे? RS. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे 81. कथ्थकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कथ्थकली सगळ्यांनाच माहिती आहे, तर ते ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आपला 82. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव, तर ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आपला 83. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ते राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आपला तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते ऑप्शन सी, नंदुरबार. पुढचा प्रश्न आपला 85. संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? तर ते आहे ऑप्शन सी, हार्ड डिस्क. पुढचा प्रश्न आपला 86. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 87. खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही?
तर ते कुठलं आहे? ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपला 88. भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण आहेत? कोण होते? भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते आहे सच्चिदानंद सिन्हा. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपला 89. शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? सगळ्यांनाच माहिती आहे प्रश्नाचं उत्तर. काय असणार आहे? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढचा प्रश्न आहे आपला 90. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तो ऑप्शन 4. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय. पुढचा प्रश्न आहे आपला मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राणीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे? मेळघाट अभयारण्य. ते ऑप्शन 4 असणार आहे. व्याघ्र. पुढचा प्रश्न आपला 92. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर ते आहे केरळ. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे 93. निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून ओळखले जाते? तर ते आहे ऑप्शन पहिलं इंदिरा पॉईंट. पुढचा प्रश्न आपला 94. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर ते आहे ऑप्शन पहिलं मादाम भिकाजी कामा. पुढचा प्रश्न आहे आपला 95. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 96. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. यू मस्ट नोबिलेट. क्वेश्चन टॅग करायचा आपल्याला. यू मस्ट नोबिलेट. कसं होणार? तो ऑप्शन पहिलं येणार मस्ट यू. पुढचा प्रश्न आहे आपला 97. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस करायचं आपल्याला. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. चेंज द व्हॉइस. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आपला 98. अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. तो ऑप्शन 3 येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 99. एव्हरीबडी लव ब्युटी. चेंज इन इंट्रागेटिव्ह विदाउट चेंजिंग द मीनिंग. किंवा निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मीनिंग. चेंज इन निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मीनिंग. एव्हरीबडी लव्स ब्युटी. 99. तर काय आन्सर येणार आहे? ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपला या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल्स अँड इट्स यंग वन्स. जे ॲनिमल दिलेले आहे त्यांच्या यंग वनला काय म्हणतात? तर याच्यामधून आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तिथून आपल्याला करेक्ट जोडी ओळखायची आहे. तर इथे दिलेले आहे फॉक्स, लॅम, डॉग, कॉल्फ, लॉयन, क्यूब, टायगर, पप. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? करेक्ट आन्सर आपला ऑप्शन बी. लायनच्या पिल्ल्यांना काय म्हणतात? यंग वनला क्यूब म्हणतात. डॉगचं पप्पी राहते, टायगरचं क्यूब राहते, फॉक्सचं पप राहते. तर करेक्ट आन्सर आपलं ऑप्शन बी असणार आहे. आपण यात 100 प्रश्न बघितलेले आहोत आणि 100 प्रश्न आपण कवर केले आहोत ते ग्रुप डी साठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.